धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे लगत असलेल्या 3 दुकानांना मध्यरात्री आग लागली होती. या आगीत साधारण 3 दुकानं जळून खाक झाली आणि कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल यात जळून राख झालेला आहे. बघायला गेलं तर हे तिन्ही दुकानदार होतकरू आणि शेतकरी कुटुंबातील होते. त्यापैकी खत दुकानदार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. त्यांच्या या विषयाच्या आपण भावनाच जाणून घेऊया. काय झालं नेमकं आणि किती वाजता झालं? रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान घटना झाली. मला समोरच्या वाशिम सेंटरवाल्यांनी सांगितलं बा तुमच्या दुकानातून वेगळी गाड्या आहेत. जेव्हा आपण आलो त्यावेळेस आग लागलेली होती. मी अग्निशामक दलाच्या गाडीला काय पाचारण तर 2 गाड्या आल्या. दोन्ही गाड्याला काही विजलं नाही. दुकान असल्यामुळे 3 लोकांचं पूर्ण नुकसान झालं. ही घटना तुमच्या लक्षात कधी आली? रात्री 12:30 12:30. म्हणजे या ठिकाणी बघितलं तर या मीटरचं जे शॉर्ट सर्किट आहे ते याचं कारण असल्याचं सांगितलं जाते. इथले ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. नेमकं त्यांचं याविषयी त्यांना काय माहिती मिळाली आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय तुम्हाला कधी कळालं असा विषय झाला? हे रात्री 1 वाजता सरासरी झोपलेलं असताना इथून येरमाळ्यातून बालाजी बारपूर यांचा फोन आला की तुमच्या दुकानातून इथून त्या मीटरमध्ये जाळ लागून आतमधून धूर निघायला लागलेला आहे. असं म्हणल्याच्या नंतर मग आम्ही आलो बघितलं तर इथं ग्रामस्थांनी तोपर्यंत सगळे विझवण्याचे प्रयत्न चालू होते सगळ्याचे. कळंबवरून एक अग्निशामक दलाची गाडी आली होती. धाराशिवरून त्यांनी एक गाडी बोलून आणण्याच्या अगोदर बोलवल्या होत्या. सगळ्या गाड्या येऊन सगळं विझवण्याचं काम चालू होतं. पण आग एवढी मोठ्या प्रमाणात होती साहेब की सकाळी 6 वाजेपर्यंत जवळजवळ 10 गाड्या मारून 10 गाड्या पाणी त्यामध्ये मारलं तरी पण आग काही आटोक्यात येत नव्हती. यात काही जीवितहानी वगैरे कोणाला? जीवितहानी काही झालेली नाही. अनुचित प्रकार काही घडलेला नाही त्याचा. परंतु त्या ठिकाणी खताचं जे दुकान होतं त्या दुकानाचं ते ऑटोमोबाईलचे दुकान होतं. त्या ऑटोमोबाईलचं दुकान आणि आपले हे शेती आवश्यक सगळे अवजारांचं सामान जे होतं ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. अंदाजे जवळजवळ नुसत्या खताच्या दुकानचा माल आणि हे सगळं म्हणून 1 कोटी रुपयाच्या आसपासचं नुकसान आहे. 27 लाखाचं 1,27 लाख रुपयाच्या आसपास त्यांचं नुकसान झालेलं आहे. कारण यांचं आता सध्या सोयाबीन फवारणीचे ह्याचे दिवस आहेत. सगळा स्टॉक भरून ठेवलेला होता यांनी. शेती अवजार स्प्रिंकलरचे ह्याचे सोयाबीनला आपण लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांनी भाव वाढायला लागले त्या अनुषंगाने त्यांनी अगोदरची स्टॉक करून ठेवलेलं होतं आणि सगळं जळून खाक झालेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर ह्या बिल्डिंगचं तुम्ही बघितलं 7 वर्षापूर्वी जुनी बिल्डिंग आहे. 7 वर्ष झाली याला बांधून. त्या बिल्डिंगचं सुद्धा पूर्णपणे नुकसान म्हणजे आज ह्या बिल्डिंगचा स्लॅब फाटून भिंती सगळ्या चिरून तुम्ही बघितलं तर एक असा अँगल सगळे वाकडे होऊन त्या ठिकाणी या नुकसान ठिकाणी झालेलं आहे. आग लागल्याचा प्रकार झाला तर ह्याच्यावर प्रशासनातर्फे कोणी आलतं का आतापर्यंत? आतापर्यंत प्रशासनाचं म्हणलं तर पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी येऊन गेलेले आहेत. एमएससीबीचे त्यांचे इंजिनियर येऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यावरची आता पुढची कारवाई पण जी काय म्हणावं असं त्यांचा रिझल्ट आणखीन आपला रिस्पॉन्स मिळत नाही. नेमकं कारण काय असावं या शॉर्ट सर्किट आहे की दुसरं काही? नाही दुसरा आमचं ह्याच्यामध्ये कुणावर काही डाऊट असण्याचं काही कारण नाही. कारण प्रत्यक्षदर्शी ज्या लोकांनी बघितलेलं आहे तो मीटरमध्ये तिथं जाळ सुरुवात झालेला आहे. मीटरमधून जाळ सुरुवात होऊन तो आतमध्ये जाळ गेलेला आहे. म्हणजे याच्यावर कोणाच्या शंका घेण्याचं किंवा ह्याचं काही कारण नाही. ठीक आहे. म्हणजे निश्चितच बघितलं आपण तर आता सध्या उन्हाळा सुद्धा नाही, परंतु काही छोट्या मोठ्या गोष्टी की ज्याची खबरदारी घेतली तर असे अपघात टाळता येऊ शकतात. सुदैवाने या ठिकाणी झोपण्यासाठी कुणी नव्हतं किंवा आगीच्या बक्षस्थानी कुठलाही मानव सापडला नाही. ही जीवितहानी टळलेली आहे. याबाबत आता प्रशासनाकडून काय कार्यवाही होते, मदतीचा हात पुढे येतोय का किंवा किती दिवसात या सर्वांना उभं करण्याचा प्रयत्न शासन करतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल. धाराशिव बुलेटिनसाठी विश्वनाथ जगदाळे, धाराशिव.